आईची शेवटची हाक, बाळा, आयुष्य संपवायचं नसतं. डोंगरावर त्या दिवशी वातावरण काहीसं वेगळंच होतं. लोकांची गर्दी होती. पोलीस आणि स्थानिक नागरिक एका तरुणाला समजावण्याचा प्रयत्न करत होते. आई वडीलही आपल्या मुलाला शांत करण्यासाठी त्याच्याशी बोलत होते. वृत्तांनुसार बराच वेळ त्याला समजावण्याचे प्रयत्न सुरू होते. त्या गर्दीत एक आई होती, संगीता. तिच्या डोळ्यांसमोर तिचं लेकरू होतं. तिने मुलाकडे पाहिलं आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, बाळा, माझ्याकडे बघ. मुलगा शांत होता. आई पुन्हा म्हणाली, तुला काय त्रास होतोय ते मला सांग. माझ्यावर रागाव, माझ्याशी भांड, पण माझ्याशी बोल. मनात सगळं ठेवू नकोस. आईचा आवाज भरून आला, तुला वाटत असेल की तुझी समस्या खूप मोठी आहे, पण बाळा, आईसाठी तिच्या मुलापेक्षा मोठी कोणतीही समस्या नसते. ती काही क्षण थांबली. आज तुझ्यावर कितीही संकट असलं तरी उद्या परिस्थिती बदलू शकते. आज जे अशक्य वाटतंय ते उद्या छोटं वाटू शकतं. आईच्या डोळ्यांत अश्रू होते. मला तुझ्याकडून मोठी गाडी नको, महागडा फोन नको, मोठं घर नको. मला फक्त माझं लेकरू माझ्या समोर हवं. तिने हात पुढे केला. चल, माझ्याकडे ये. घरी जाऊया. तुला जे सांगायचं आहे ते सगळं मला सांग. मी ऐकेन. तुझ्यावर ओरडणार नाही, पण मला सोडून जाऊ नकोस बाळा. आईचा आवाज आणखी कापरा झाला. तुझं आयुष्य एखाद्या वस्तूच्या किमतीपेक्षा खूप मोठं आहे. पैशांची अडचण असेल तर आपण दोघं मिळून मार्ग काढू. घरात काही समस्या असेल तर आपण बोलून सोडवू. कोणाशी भांडण झालं असेल तर तेही एक दिवस संपेल. पण तू नसशील तर आई कोणाकडे पाहणार? आजूबाजूचे लोकही शांत झाले होते. आई पुन्हा म्हणाली, बाळा, आयुष्यात कधी कधी माणसाला वाटतं की आता पुढे काहीच नाही. पण खरं सांगते, त्या क्षणी निर्णय घेण्यापेक्षा कोणाचा तरी हात पकडायचा असतो. तू माझा हात पका. आपण घरी जाऊ. आज काही बोलायचं नसेल तर नको बोलूस. फक्त माझ्या सोबत चल. उद्या बोलू, नाहीतर परवा बोलू, पण मला एक संधी दे, तुझी आई म्हणून तुला पुन्हा हसताना पाहण्याची. त्या क्षणी संगीता फक्त आई नव्हती. ती आपल्या मुलासाठी उभी असलेली एक असहाय आई होती. तिच्या मनात कदाचित एकच गोष्ट होती, माझ्या मुलाला काही होऊ नये. या घटनेनंतर या कुटुंबाबाबत अनेक कारणांची चर्चा झाली आहे. काही वृत्तांमध्ये आर्थिक ताण किंवा आयफोनच्या हप्त्यांबाबत चर्चा झाली, तर इतर वृत्तांमध्ये कौटुंबिक वाद आणि मानसिक तणावाच्या शक्यतेचा उल्लेख आहे. पोलीस तपास सुरू असल्याने कोणते कारण अंतिम आहे, हे अधिकृत तपास पूर्ण होईपर्यंत निश्चितपणे सांगता येत नाही. या घटनेतून मात्र एक गोष्ट नक्की शिकायला मिळते. समस्या कितीही मोठी वाटली तरी ती एकट्याने सहन करू नये. आई वडिलांशी, मित्रांशी, शिक्षकांशी किंवा विश्वासू व्यक्तीशी बोलावं. कारण कधी कधी आपल्याला उपाय दिसत नसतो, पण दुसऱ्या व्यक्तीला तो मार्ग दिसू शकतो. आणि म्हणूनच अडचण आली तर थांबू नका, कुणाचा तरी हात पकडा आणि बोला. हीच त्या आईच्या वेदनेतून मिळणारी सर्वात मोठी शिकवण आहे. बाळा, तुला हवं असेल तर आपण दोघं वेगळे राहू. डोंगरावर बराच वेळ गेला होता. आई संगीता आपल्या मुलाला समजावत होती. आजूबाजूला लोक होते, मदतीसाठी आलेले पोलीस आणि इतर नागरिक होते. पण आईच्या मनात त्या क्षणी फक्त एकच गोष्ट होती, माझं लेकरू माझ्यापासून दूर जाऊ नये. ती पुन्हा मुलाला म्हणाली, बाळा, माझं ऐक ना. तुझं आणि बाबांचं काही पटत नसेल तर आपण त्यावर मार्ग काढू. तुला बाबांवर राग असेल तर ठीक आहे, पण माझ्यावर तरी राग करू नकोस. ती काही क्षण शांत झाली. तुला माझ्यासोबत राहायचं असेल ना, तर आपण दोघं वेगळे राहू. तुला जे हवं आहे ते आपण हळूहळू करू, पण आधी माझ्याकडे ये. आईच्या आवाजात राग नव्हता, तक्रार नव्हती, फक्त लेकराला वाचवण्याची आर्त विनंती होती. ती म्हणाली, बाळा, घरात भांडणं होतात, आई बाबांमध्ये मतभेद होतात, पण त्यासाठी आयुष्य सोडायचं नसतं. तू माझ्याशी बोल, मला सगळं सांग. तुला कोणाची भीती वाटते का? कोणी तुला त्रास दिला आहे का? कोणी काही बोललं असेल तर आपण त्यांच्याशी बोलू, पण तू माझ्याशी बोलणं बंद करू नकोस. आईने आपल्या मुलाकडे पाहिलं. तुला आठवतंय का बाळा, लहान असताना तू पडला होतास तेव्हा तुला लागलं होतं. तू रडत होतास आणि मी तुला उचलून घेतलं होतं. आजही तुझी आई इथेच आहे. फरक एवढाच आहे की आज मला तुझ्या